या वृत्तवाहिनीमध्ये आपलं स्वागत आहे। तर आज आपण पाहूयात आजच्या ताज्या घडामोडी। अघोरी जादूटोणा करणाऱ्या तिघांना घेतले ताब्यात। तालुक्यातील मौजे नाडा गावातील स्मशानभूमीच्या शेडमध्ये प्रेत जाळण्याच्या ठिकाणी नारळ, लिंबू, मानवी कवटी, अगरबत्ती, डमरू, पेटलेले नारळ, गोमूत्र, भगवा कपडा, शंख, लाकडाच्या छोट्या जुड्या, भस्माची डबी आदी साहित्य घेऊन आरोपी बिपिन अंबिका शर्मा, राजेश किसन म्हात्रे, प्रशांत राजेंद्र शिर्के तीनही राहणार कोपरखैरणे, नवी मुंबई हे पेण तालुक्याच्या पूर्व भागातील नाडा निंबारवाडी पेण नाडा गावाच्या स्मशानभूमीत अघोरी जादूटोणा करण्यासाठी आले होते। मात्र गावकऱ्यांच्या सतर्कतेमुळे ही मंडळी पोलिसांच्या हाती लागली। स्मशानभूमीत काहीतरी चालले आहे असा संशय आल्याने ग्रामस्थ एकत्र येऊन स्मशानभूमीत गेले। तेव्हा प्रथमदर्शनी सर्व प्रकार बघितल्यानंतर त्यांना जादूटोणाचा काहीतरी प्रकार चालू असल्याचा संशय आला। त्यांनी खातरजमा करण्यासाठी यातील आरोपी बिपिन शर्मा व राजेश म्हात्रे यांना विचारणा केली। त्यावेळी ते पळून जाऊ लागले। ग्रामस्थांनी अडविण्याचा प्रयत्न केला तर त्यांच्या अंगावर गाडी घालून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला, परंतु ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे ग्रामस्थांनी यातील आरोपीसह गाडी ताब्यात घेतली आणि पेण पोलीस ठाण्यात सर्व हकीकत कळविली। वेळेचा विलंब न करता पेण पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक समर बेग हे आपली टीम घेऊन तत्काळ घटनास्थळी पोहोचले। आरोपी आणि त्यांची गाडी ताब्यात घेऊन पेण पोलीस ठाण्यात आणले। सर्व शहानिशा करून भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 109(1) 3(2) सह महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष्य व अनिष्ट प्रथा व जादूटोणा प्रतिबंध करण्याकरता व त्यांचे समूळ उच्चाटन करण्याकरता अधिनियम 2013 चे कलम 3(1)(2) अन्वये गुन्हा दाखल केला आहे। या गुन्ह्याचा अधिक तपास उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन टोंपे यांच्या निरीक्षणाखाली पोलीस निरीक्षक संदीप बागुल यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक महिला पोलीस निरीक्षक अस्मिता पाटील या करीत आहेत। पेण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप बागुल यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले की पेण पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये पेणच्या पूर्वेस 18 किलोमीटरवरती नाडे निंबारवाडी म्हणून गाव आहे। हेटवणे प्रकल्पाच्या हेटवणे धरणाच्या बॅक साइडला सदर ठिकाणी एका रात्री 5 तारखेच्या रात्रीला 7 तारखेच्या मॉर्निंगला 1 वाजताच्या सुमारास एका नाडेगावच्या अलीकडे 500 मीटर अंतरावरती एक स्मशानभूमी आहे। त्या ठिकाणी 8 ते 10 इसम स्मशानभूमी काहीतरी जाळत असल्याचा प्रकार गावकऱ्यांच्या निदर्शनास आला। म्हणून सदरचा प्रकार खात्री करण्यासाठी नाडेगावातले सर्व ग्रामस्थ रात्रीच्या वेळी 1:30 ते 2च्या सुमारास सदर ठिकाणी गेले असता त्या ठिकाणी त्यांना सदर 7 ते 8 इसम एक आगोरी प्रथा करून तिथे जादूटोणा वगैरे करायचे निदर्शन आले। ग्रामस्थ येतात असताना त्यांना बघितल्यावरती त्या 7 ते 8 इसमांनी तिथून पळून गेले। ते पळत असताना त्या ठिकाणी 2 इसम त्यांच्या ताब्यात आले। सदरची माहिती नाडेगावातील ग्रामस्थांनी तात्काळ पोलीस स्टेशनला दिली। रात्रीच्या वेळेस PSI बेगवर टीम आम्ही स्वतः सदर घटनास्थळी जाऊन त्याची खात्री केली असता आम्ही सदर ठिकाणी त्या स्मशानभूमीजवळ पाणी केले असता त्या स्मशानभूमीच्या तिथे वेगवेगळ्या प्रकारचे पूजेचे साहित्य, जादूटोणा करण्यासाठी आगोरी विद्येचा वापरण्यात येणारे साहित्य, मानवी कवटी, कस्तुरी, शंख आणि पूजाविधी असं आम्हाला मिळून आले। सदर 2 इसमांना आम्ही चौकशी केली असता त्यांनी सुरुवातीला उडावडीची उत्तर दिली। त्यानंतर त्यांनी सांगितलं की पैशांचा पाऊस पडत असल्याचं आम्ही त्यांना सांगितलं। सर 2 इसमांना घेऊन ताब्यात घेऊन आम्ही पोलीस स्टेशनला आलो। सदर भाऊ इतर सखोल चौकशी केली असता ते अद्याप उडावडीचे उत्तर देत होते। त्या संदर्भात ग्रामस्थांकडून माहिती घेऊन ग्रामस्थांच्या वतीने किसन साळोखा राहणार नाडे हे शेती करतात यांनी सदर संदर्भात तक्रार दाखल केली। सदरचा गुन्हा दाखल करून पोलीस स्टेशनला महाराष्ट्र अघोरी जादूटोणा विरोधी कलम सेक्शन 3 नुसार व DNS सेक्शन 309 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला। गुन्ह्याच्या तपासामध्ये 2 ताब्यात घेतलेले आरोपी प्लस अजून एकाचा शोध घेण्यात आला। असे एकूण 3 आरोपींना आम्ही अटक केलं। अटक करून त्यांना मान्य JMC कोर्टामध्ये हजर केलं असता त्यांना दिनांक 11 तारखेपर्यंत पोलीस कस्टडी रिमांड मिळालेली आहे। गुन्ह्याचा अधिक तपास चालू आहे। गुन्ह्याच्या संबंधाने नाडेगावातील ग्रामस्थांनी तात्काळ जी कारवाई केली आणि समजसूचक दाखवून सदर ठिकाणी व्हिजिट देऊन सदरचा प्रकार उघडकीस आणला। त्यामुळे त्या नाडेगावच्या ग्रामस्थांकडून खूप जागरूकतेने हे काम केले, त्यांचा धन्यवादच प्राप्त होत आहे। अशा कुठल्याही अफवेस बळी न पडता सर्व ग्रामस्थांनी अशा पावसात हे प्रकार जादूटोणा वगैरे होत असल्याचे त्यांना आम्ही सर्वांना आवाहन करतो की असे कुठलेही प्रकार आपल्या निदर्शनात पोलीस स्टेशनला कळवण्यात यावे। धन्यवाद। अशाच ताज्या घडामोडी पाहण्यासाठी गरजा रायगड 7 संवाद
या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.